ज्या वयात लहान मुलांच्या हातामध्ये पुस्तके, पेन, पेन्सिल, वही असायला हवे, ज्या वयात त्यांनी शाळेत जाऊन शिकावे, खेळावे, हसावे, बागडावे आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पहावीत, त्याच लहान मुलांना जर शाळेची इमारत, शिक्षक, पिण्याचे पाणी, शौचालय आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असेल तर हा केवळ शिक्षणाचा प्रश्न नाही, हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जेन अल्फा पिढी आता आपल्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे. याच गंभीर विषयावर बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय बहनकुमारी मायावतीजींनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून सरकारचे लक्ष वेधले आहे. आता पाहूया मायावतीजींनी नेमके काय म्हटले आहे आणि स्कूल ठीक करो म्हणजेच शाळा सुधारा अभियानाबाबत त्यांनी कोणती भूमिका मांडली आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात BSPK शिपाई या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत शेअर करा आणि BSPK शिपाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया मायावतींच्या या महत्त्वपूर्ण पोस्टमध्ये नेमके म्हटले काय आहे ते. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतीजी यांनी जेन अल्फा पिढीच्या शिक्षणाच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मायावतीजी म्हणतात की 2013 नंतर जन्मलेल्या जेन अल्फा पिढीतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून सुखी आणि सुरक्षित भविष्याची चिंता आहे, अपेक्षा आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि पालक सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र देशभरात आणि विशेषतः उत्तर प्रदेश व उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळांची खराब परिस्थिती पाहता विद्यार्थी आणि पालक आता अधिक मुखर झाले आहेत. मायावतींच्या म्हणण्यानुसार जेनजीच्या स्कूल ठीक करो अभियानात जेन अल्फा पिढीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि होतही आहेत. पण सर्वात दुःखाची बाब म्हणजे ज्या मुलांचे हसण्याचे, खेळण्याचे आणि शिकण्याचे दिवस आहेत त्यांनाच प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांसाठी, सुविधांसाठी रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ येत आहे. ही बाब गंभीर आहे. मायावतीजी यांनी आपल्या पोस्टमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हवाला देत आंबेडकरांच्या शिक्षित बना या संदेशाचा विशेष उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी हत्यार साधन मानले. विशेषतः बहुजन समाजातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांसाठी शिक्षण हा अत्यंत महत्वाचा विषय राहिला आहे असे मायावतीजी यांनी यात म्हटले आहे. त्यापुढे सांगतात की उत्तर प्रदेशामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाच्या 4ही सरकारांमध्ये वंचित, शोषित आणि श्रमिक समाजाच्या हितासाठी, कल्याणकारी आणि शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केलेले आहे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या मानवतावादी आणि कल्याणकारी संविधानाच्या भावनेनुसार प्रत्येक कुटुंबाला रोजीरोटी, रोजगाराबाबत शिक्षण आणि आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे मायावतीजी सांगतात. मात्र सरकारी शाळांची व्यवस्था सुधारण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सरकारी शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेवरही मायावतीजींनी प्रश्न उपस्थित केला आहे. बीएसपीने सरकारी शाळा बंद करण्याला सातत्याने आजवर विरोध केला असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आज परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी सरकारी शाळांमध्ये शाळेची इमारत, पुरेसे शिक्षक, पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता इत्यादींसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि आता याच मूलभूत सुविधांसाठी जेन अल्फाची लहान मुले स्वतः आवाज उठवत आहे. यावर मायावतींचे स्पष्ट आवाहन आहे की
उत्तर प्रदेशासह इतर राज्य सरकारांनी जेन अल्फाच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी भवितव्यासाठी असलेल्या गरजा आणि मागण्यांकडे सहानुभूतीने, योग्य नियोजनाने आणि योग्य धोरणाने तातडीने लक्ष द्यावे. तसेच आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या निष्पाप मुलांविरुद्ध कोणत्याही सरकारने बळाचा वापर करू नये असेही मायावतीजी यांनी म्हटले आहे. मित्रांनो, हा प्रश्न केवळ जेन अल्फाचा नाही. हा प्रश्न केवळ जेन अल्फाचा नाही. हा प्रश्न आपल्या देशाच्या भविष्यातील पिढीचा आहे. मुलांच्या हातात आंदोलनाचे फलक येण्यापेक्षा त्यांच्या हातात पुस्तके, पेन असणे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येक मुलाला चांगली शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मायावतीजींनी सरकारांना आवाहन केले आहे, मुलांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा. आपल्याला हा विषय महत्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी अण्णासाहेब ठाकतुडे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अशाच बहुजन समाजाशी संबंधित महत्वाच्या बातम्या व विश्लेषणासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा. जय भीम, जय भारत.